बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। येरगी येथे पोस्ट ऑफिसचे लोकार्पण, ग्रामस्थांच्या सहकार्यानेच गावाचा विकास। नमस्कार मित्रांनो, मी अंजली पाटील, स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज मध्ये। चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी। सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। येरगी येथे पोस्ट ऑफिसचे लोकार्पण, ग्रामस्थांच्या सहकार्यानेच गावाचा विकास। संतोष पाटील 1 एप्रिल पासून येरगी मध्ये जन्म घेतलेल्या मुलींचे सुकन्या योजनाचे खाते स्वखर्चाने काढून देणार। सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानेच येरगीचा विकास झाला असून यापुढेही गावच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सरपंच संतोष पाटील यांनी केले। यावेळी 1 एप्रिल पासून गावात जन्म घेतलेल्या मुलींचे सुकन्या योजनेचे खाते स्वखर्चाने काढून देण्याचा संकल्प जाहीर करत मुली या ओझं नसून ते समाजभूषण आहेत असे म्हणाले। ते काल महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आयोजित नवीन पोस्ट ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलत होते। तालुक्यातील चालुक्यकालीन नगर येरगी येथे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्यात येऊन त्याचे लोकार्पण करण्यात आला। या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन नांदेड जिल्हा डाक अधीक्षक राजीव पाळेकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सहाय्यक जिल्हा डाक अधीक्षक सुनील मामिडवार, संतोष पाटील, सौ संगीता मठवाले, सौ सुशीला सोमवार, सौ कुडाबाई वाघमारे आदी उपस्थित होते। यावेळी उद्घाटन समारोह व लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच संतोष पाटील हे होते, तर प्रमुख उद्घाटक म्हणून जिल्हा डाक अधीक्षक राजीव पाळेकर, सहाय्यक जिल्हा अधीक्षक सुनील मामिडवार, जिल्हा शिक्षण अधीक्षक बळीराम येरपुलवार, देगलूर डाक उपविभागचे डाक निरीक्षक भागवत मुंडे, शिक्षक तथा पत्रकार शिवानंद स्वामी, सर्व ग्राम पंचायत सदस्य, बालिका पंचायत राज समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते। नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन झाल्यानंतर सर्व मान्यवरांचे येरगी ग्राम पंचायत कडून येरगी येथील चालुक्यकालीन सरस्वतीची प्रतिमा व कॉफी टेबल बुक देऊन सन्मान करण्यात आला। त्यानंतर येथील विद्यार्थिनी रुद्रानी चेंडकेने स्वागत गीत प्रस्तुत केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी राजेश तोटावाड यांनी केले। आपल्या प्रास्ताविकातून गावच्या विकासाचा आराखडा मांडला। यानंतर बालिका पंचायत राज समितीची सचिव महादेवी दानेवार ने बालिका पंचायत राज कडून पोस्ट ऑफिस मध्ये जास्तीत जास्त बचत खाते काढण्यासाठी घरोघरी फिरणार असल्याचे सांगितले। त्यानंतर उद्घाटक राजीव पाळेकर यांनी देगलूर तालुक्यातील तेलंगणा व कर्नाटक सीमेवर असलेल्या येरगी गावात नवीन पोस्ट ऑफिस उघडण्यासाठी सरपंच संतोष पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले। तसेच पोस्ट ऑफिस हे जनतेचे सर्वात मोठे विश्वासू केंद्र बनले असून आर्थिक कार्यासाठी ग्रामवासियांना कुठेही जावे लागणार नाही याची शाश्वती दिली। तसेच पोस्ट ऑफिस कडून 8 दिवसात आधार कार्ड काढणे, अपडेट करणे यासाठी शिबिर घेण्याचे घोषित केले। यानंतर सहाय्यक डाक अधीक्षक सुनील मामिडवार, डाक निरीक्षक भागवत मुंडे यांनी पोस्टाच्या विविध बचत योजनांची माहिती, सुकन्या योजना, विविध पॉलिसी इत्यादी विषयी सखोल मार्गदर्शन करून लोकांना पोस्ट ऑफिसचा फायदा घेण्याचे आवाहन केले। यानंतर जिल्हा उपशिक्षणाधिकारी बळीराम येरपुलवार यांनी येरगी मध्ये संतोष पाटील यांच्या पुढाकारामुळे तब्बल 40 वर्षानंतर विकास होत असल्याचा उल्लेख करून त्यांनी केलेल्या कार्याचा पाढा सर्व ग्रामस्थांसमोर मांडला। मागील 1 वर्षातच गावचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेल्याचे आवर्जून सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सहशिक्षक ईश्वर वाडीकर यांनी केले। कार्यक्रमास गावातील सर्व महिला, पुरुष नागरिक, बचत गटातील महिला, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ग्राम पंचायत सदस्य, गावकरी, डाक विभागाचे हनुमंत जामनूर, बालाजी जाजनुरे, पोस्टमन बनबरे, व्यंकटराव भगनुरे आदींनी परिश्रम केले। हे होते आजचे बातमीपत्रक, तर पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी। तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज। मित्रांनो, लाईक, शेअर, कमेंट व सबस्क्राईब करा। जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल। त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। कारण की तुम्ही आमच्या एवढ्या
छोट्याशा गावात कोणतंही असेल क्षण असेल तर हे आजचं या ठिकाणी एक महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांच्या साक्षीने आणि पोस्ट ऑफिस इथंच न थांबता बळीरामजी एरपलवार सर म्हणल्याप्रमाणे पेक्षा नाही आपण तालुक्यामधून आम्हाला जसं टॉपवर जाता येईल आम्ही 100% प्रयत्न करू. आरडीच्या माध्यमातून असेल, सुकन्याच्या माध्यमातून असतील, जे काही विम्याच्या माध्यमातून हो, या ठिकाणी पुढून जे घरकुल येतील त्यांचे सर्व अकाउंट आपल्या त्यांनी पैसे उचलले पाहिजे याची काळजी आमचे ग्रामविकास अधिकारी यांनी घेतील आणि मी सांगितल्यानंतर 100% ते काम करतील हे मला त्यांच्याकडून हे आहे, खात्री आहे. आणि कुठलेही असतील 60 वर्षाचा विषय निघाला, 60 वर्षाचे जे आमचे माता भगिनी आहेत सर्वांबाई महादेवी हनुमंतराव दानेवार बालिका पंचायत राजमध्ये माझं पद सचिव या ठिकाणी आहे. आणि अगोदर म्हणजे आर्थिक म्हणजे वित्त हे प्रत्येक गोष्टींमध्ये असते आणि वित्त पुरवठा वित्त व्यवस्था ही डाकघरामुळे चालते. डाकघर हे म्हणजे अगोदरपासूनच भूतकाळापासून चांगल्या सेवा देत आल्या आहेत आणि त्यामध्ये आता नवीन नवीन योजना आल्या आहेत. त्यामध्ये मुलींसाठी, महिलांसाठी, लहान मुलींसाठी, वयस्कर वृद्धांसाठी सर्वांसाठी नव्या नव्या योजना आहेत आणि त्या सर्व योजना आम्ही आमच्या गावात अंमलात आणू याची मी हमी देते. आणि आमच्या ग्रामसेवकांनी आणि यांना सहकार्य करणाऱ्या आमच्या सर्व गावकरी मंडळांना मी आभार व्यक्त करते. कारण आता सरांनी जसं म्हटलंय